किती वेळ झाली वाट बघतोय. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. माया, माया. ए अगं माया, माया. ए ए काय तुला लग्नच करायचं नाहीये का? सांग ना. जरी घर बांधलं उन्हात तरी ऊन लागत नाही. न मागता देतो देव, तरी मागणी थांबत नाही. सुख दुःख सांगायचंय तुला, पण प्रतीक्षा संपत नाही. किती वाट पाहावी तुझी, ह्या प्रतीक्षेलाही अंत नाही. तू तर आता येत नाही, आशाही माझ्या संपत नाहीत. लिहिणे आता मला जमत नाही, शब्दही सुचत नाहीत. लिहिणे आता सोडायचे, लिहायला काही उरलेच नाही. माया, माया, अगं मी आत्ताच गुरुजींकडे जाऊन आले. त्यांनी सांगितलंय तुला लई चांगले स्थळ मिळणार आहे. पैसेवाली माणसं असणार आहेत. फक्त आधी पूजा करा म्हणालेत. मागच्या गुरुजींनी 5 वर्षापूर्वी हेच सांगितलं होतं, वर्षभरात स्थळ येईल. त्याचं काय? तुला खरं वाटत नाहीये का? एवढा चांगला आशीर्वाद दिलाय गुरुजींनी. आवरलं का ग? पोरी, तूच समजावून सांग बाई हिला. गुरुजींनी सांगितलंय पूजा घाला म्हणजे लग्न ठरेल, पण ही ऐकायलाच तयार नाही. अगं गुरुजींनी सांगितलंय म्हटल्यावर पूजा केली पाहिजे. चला. अगं गुरुजी काय म्हणतायत ताई, माझ्या मामाच्या मुलाला पण हेच सांगितलं होतं, आणि खरंच झालं की त्याचं लग्न. गेली 7-8 वर्ष आईन मी तरी काय करतोय ग? खरं तर आता त्या लग्नाचा विचार पण नाही करूशी वाटत मला. कशासाठी थांबलो आपण इथं? थांब रे, काय राव. कोण आहे ग हा? रोज तुझ्याकडे बघतो. काय का आत्ता चाली का कामावरून? हा, आत्ता चालेल. आलं का नाही कुठलं स्थळ अजून? नाही अजून. लई वाट नका बघू आता. येईल त्याला हो म्हण. हो, घरच्यांपेक्षा बाहेरच्यांनाच जास्त टेन्शन असते लग्नात.
माया हा ते बघ कोणती का? अलीकडची. मग पलीकडची माझी. सिरियस बोलतोय ना रे. कोण आहे ती? आहे कुठं राहती? आपल्या इकडं पलीकडं जाधव साळी. जातो चाळीत. अरे मग बोल की बोल. माया ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. माया मला तुझ्याबरोबर मैत्री करायची. का? मैत्री करायची. पण का? अगं मैत्री करायची. पण काही कारण असेल ना? नाही. नाही मग मैत्री का करायची? मी तुला रोज बघतो, तू चांगली मुलगी आहेस. हे कारण थोडीच झालं. मला तू आवडतेस. यालाही कारण नाही म्हणत. मला तू आवडतेस आणि मला मैत्री करायची आहे. पण का? मला तू आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तुम्ही मला ओळखता? प्लीज आवजाव घालू नकोस ग. हो मी ओळखतो की तुला. पण मी नाही ना ओळखत तुम्हाला. मग मैत्रीण तरी कशी लगेच हा म्हणू? अगं पण आपण नंतर बोलायचं का या विषयावर? ऐक ना माया. काय ग माहिती मग सोडलंस त्याला. काय होतंय? हो झालं. क्षितिजा पुढे घेऊन गेले आज नाते माझ्या शब्दांचे. मनाच्या नभामध्ये आनंद देऊन गेले नाते माझ्या शब्दांचे. नव्या पहाटेचे स्वप्न देऊन गेले बोल त्याच्या प्रेमाचे. दिवसही आता स्वप्नवत माझा, विचार त्याच्या ओढीचे. जपेल मी आपले नाते प्रेमापलीकडच्या विचारानं. वेड्या मायाला वेध लागले फक्त तुझ्या भेटीचे. ओ हो आज गजरा. अगं ऐक ना, तुला सांगायचंच राहिलं. त्याचं नाव अजिंक्य आहे. अगं तोच तो. त्याचे वडील बिल्डर आहेत. लय पैसेवाली लोक आहेत ती. चांगलंच नाव आहे त्यांचं आणि माणसं पण लई चांगली आहेत. ए त्यांचं स्वतःचं घर आहे ना? अगं त्याचे वडील बिल्डर आहेत. माया नवरी होणार आता. मॅडम मगाशी कोणी लेडीज आल्या होत्या, तुमचा नंबर घेऊन गेल्यात. हा आला होता कॉल मला त्यांचा. त्यांची नेहमीचीच घरगुती भांडणं आहेत. आलं का नाही ग स्थळ तुला? लग्नाचं काय झालं तुझ्या? नाही अजून. मॅडम पत्रिकेत जर चांगलं सांगितलं असेल तर होतं ना हो खरं? कधी होतं कधी होतही नाही. म्हणजे कसं? शेवटी मान्यावर आहे ग. काही जणांचं होतं खरं, पण आपल्याकडे ज्या डायव्होर्सच्या केसेस येतात त्याचं काय? त्यांनी पण पत्रिका पाहूनच लग्न केलेलं असतं ना. कसं आहे, लग्न म्हणजे प्रेमळ कल्पना आणि संसार म्हणजे चुलीवरचं वास्तव.
का आरशाने आज माझं प्रतिबिंब उलट दाखवलं? काय माझं हे रूप त्यालाही नाही आवडलं? का ग काय झालं? काय नाही. मग अशी का बसलीस? अशी का बसलीस? डोकं दुखतंय का तुझं? हा. ये दाबून देते. ये ये ये. आई, हं? मी दिसायला वाईट आहे का ग? का गुणानं चांगली नाही? कोण म्हणलं असं? माझी पोर तर लाखात एक आहे. का ग? काही नाही. त्यांनी सांगितलंय तुला लई चांगलं स्थळ मिळणार आहे. पैसेवाली माणसं असणार आहे. फक्त आधी पूजा करा म्हणाले. पूजा करा म्हणाले. पूजा करा म्हणाले. पूजा करा म्हणाले. आलं का नाही कुठलं स्थळ? लय वाट नका बघू आता. येईल त्याला हो म्हण, येईल त्याला हो म्हण, येईल त्याला हो म्हण. लग्नाचं काय झालं तुझ्या? काय झालं तुझ्या? काय झालं तुझ्या? काय झालं तुझ्या? मला तू आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. तुझ्याबरोबर लग्न करायचं. तुझ्याबरोबर लग्न करायचं. तुझ्याबरोबर लग्न करायचं. तुला खरं वाटत नाहीये का? खरं वाटत एवढा चांगला आशीर्वाद दिलाय गुरुजींनी. बिल्डर आहेत, लय पैसेवाली लोक आहेत, लय पैसेवाली. चांगलंच नाव आहे त्यांचं, चांगलंच नाव. आणि माणसं पण लय चांगली. माणसं पण लय कसं आहे? चांगली. लग्न म्हणजे प्रेमळ कल्पना आणि संसार म्हणजे चुलीवरचं वास्तव. आपल्याकडे ज्या डायव्होर्सच्या केसेस येतात त्याचं काय? गुरुजी म्हणतात ती पण पत्रिका म्हणतात. त्या माया नवरी होणार आहे, माया नवरी होणार आहे, माया नवरी. किती वेळ झाली वाट बघतोय? हे बघ अजिंक्य, मलाही प्रेम प्रकरण वगैरे असलं काही करायचं नाहीये आणि तुझ्याशी लग्न पण नाही करायचं. का? काय झालं? नाही, हे नाही होणार. अगं पण एकदम अचानक काय झालं? आणि माझं कुठं काय आहे म्हणून मी तुला नाही म्हणते असं पण काय नाही.
तू गैरसमज नको करून घेऊ. सॉरी. अगं माया, माझं ऐक तरी. एकदम अचानक झालं तरी काय? अगं आणि मी आत्ता नाही म्हणते म्हणजे नंतर हा म्हणन असं पण काय नाही. तू मला परत विचारू नकोस. हे बघ, सॉरी. माझं उत्तर नाही हेच असेल. अगं ऐक तर. मला तुझ्याशीच लग्न करायचंय. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. माया, माया. ए अगं माया, माया. ए ए काय तुला लग्नच करायचं नाहीये का? सांग ना. दोन दिवसांपूर्वी मी त्याला एका मुलीबरोबर पाहिलं होतं. ती दिसायला इतकी सुंदर होती ना गं. गोरी पान, मोकळे केस, एखाद्या सिनेनटीसारखी. म्हणजे त्याची ती होती का ती? नाही, मला नंतर कळलं त्याची कोणीतरी बहीण होती ती. मग प्रॉब्लेम काय? तूच सांग. ज्या मुलाची बहीणच दिसायला इतकी सुंदर असेल मग त्याची बायको कशी असायला पाहिजे? त्याच्या घरच्या हट्टापायी लग्नाला तयार झाले तर मला पाहायला कुठे येतील? आपल्या त्या चाळीत. उद्या पाहुणे विचारतील मुलाचं लग्न कुठं केलं. काय सांगतील ग? एका स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या मुलीबरोबर. आणि मोठे घरातले वडीलधारे म्हणतातच ना ग, स्थळ कसं तोला मोलाचं असावं. ते इतके श्रीमंत. माझ्या आईला नाही परवडणार ग ते सगळं. त्यांचं देणं घेणं, मानपान नाही करू शकणार ती. उद्या आईचं आजारपण मलाच करायचंय ना ग सगळं. त्याचं लग्न एखाद्या श्रीमंत मुलीशीच झालं पाहिजे, सुंदर. मग तू एकदा बोलून बघ ना त्याच्याशी हे सगळं. आणि मी जरी आता बोलले तरी तो तयार होईलच ग. का तर मी त्याला लग्नाला हो म्हणावं म्हणून. पण समजा उद्या लग्न झालं की भांडं लागतंच, वाद होतातच. मग तेव्हा त्याने माझी लायकीच काढली तर